बिहार विधानसभेच्या मतदानानंतर वेगवेगळे एक्झिट पोल येत आहेत आणि सर्वच एक्झिट पोलमध्ये एनडीएचं सरकार दाखवण्यात आलंय, तर एका एक्झिट पोलमध्ये महाआघाडीला बहुमत दाखवण्यात आलंय। पाहुयात एक्झिट पोलवरचा हा स्पेशल रिपोर्ट। बिहारचा निकाल 14 तारखेला आहे, पण त्याआधी नवनवे एक्झिट पोल समोर आले। नुकताच ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल आला, ज्यामध्ये एनडीएला बहुमत दाखवण्यात आलं। एनडीए 121 ते 141 जागा, महाआघाडी 98 ते 118 जागांचा अंदाज आहे। इतरांना 1 ते 5 जागांची शक्यता आहे। भाजपला 50 ते 56, जेडीयूला 56 ते 62, चिराग पासवान यांच्या एलजेपीचे 11 ते 16 आमदार निवडून येतील असा ॲक्सिसचा एक्झिट पोल आहे। तर महाआघाडीमध्ये आरजेडीला 67 ते 71, काँग्रेस 17 ते 21 आणि व्हीआयपी पार्टीला 3 ते 5 जागांची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विशेष म्हणजे आतापर्यंतचे 2 सर्वे सोडले तर एनडीएचं सरकार बिहारमध्ये येईल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे। पण 2 एक्झिट पोल असे आहेत जिथे तेजस्वी यादवांसाठी मोठा दिलासा आहे। जर्नल मिररच्या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार येणार। एनडीएला 100 ते 110 जागा आणि महाआघाडीला 130 ते 140 जागांसह बहुमत दाखवण्यात आले। एआय पॉलिटिक्सच्या एक्झिट पोलमध्ये काट्याची टक्कर दाखवण्यात आली आहे। एनडीएला 122 जागांसह बहुमताचा आकडा, तर महाआघाडीला 118 जागा आणि इतरांना 3 जागा देण्यात आल्या। एनडीए आणि महाआघाडी आपापले दावे करतायत। आता प्रत्यक्ष निकाल शुक्रवारी समोर येतील। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।